गाडीचा हप्ता कट होतोय आणि मग तुम्हाला तो गाडीचा हप्ता संपला की मग तुमच्याकडे समजा त्याचा 5,000 रुपयाचा हप्ता जात होता, तर तो पुढचे 6 महिने तसाच दुसऱ्या अकाउंटमध्ये भरत राहा तुमच्या. मला हे मान्य नाहीये की आजची तरुणाई आर्थिक साक्षर नाहीये म्हणून. काही पैसे माझ्या आनंदासाठी खर्च केले पाहिजेत. मी मॉलमध्ये गेलं पाहिजे, मी फिरायला गेलं पाहिजे, मी चांगली कपडे घातली पाहिजेत, मला गाडी आवडती मी घेतली पाहिजे, पण ते प्रत्येकाचं पर्सेंटेज ठरवायला पाहिजे. हे आर्थिक साक्षरतेची पुस्तकं आहेत ना, ती अशा भीतीदायक गोष्टींनी भरलेली असतात. पर्टिक्युलरली मराठी माणसाला ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना मी या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकच सांगेन की जे मला कळलं, व्यवसाय हा फक्त आणि फक्त फायदा कमवण्यासाठीच केला जातो. आणि दुसरं वाक्य, व्यवसाय हा फक्त आणि फक्त फायदा कमवण्यासाठीच केला जातो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व स्टोरीटेल प्रस्तुत थिंकबुक्सच्या या दिवाळी विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण एक विशेष चर्चा करतोय या सिरीजमध्ये. आणि माझ्या बरोबर चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आहेत प्रफुल्ल वानखडे सर. सर वेगवेगळ्या कंपन्या चालवतात ऊर्जा क्षेत्रातल्या, मग ती केल्विन असेल, लिक्विगॅस असेल, फॅरनहीट असेल, लेट्स रीड इंडिया नावाची चळवळ चालवतात. आणि आजचं औचित्य असं आहे की गोष्ट पैशा पाण्याची, असं एक नवं पुस्तक त्यांचं आलंय सकाळ प्रकाशनाकडून. आणि त्या पुस्तकानं यायच्या आधीच किंबहुना आल्या आल्या असंख्य रेकॉर्ड्स केलेत. मग ते प्री बुकिंगचे असतील, वेगवेगळ्या राज्यातल्या तालुक्यातनं पुस्तकं मागवल्याचे असतील, गावातनं मागवल्याचे असतील, असंख्य रेकॉर्ड्स या पुस्तकानं केलेले आहेत. सर ट्विटरवरती सुद्धा सातत्यानं अर्थसाक्षरतेबद्दल, रोजगाराविषयी बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या जर्नीबद्दल, या पुस्तकाबद्दल, अर्थसाक्षर होण्याबद्दल आज त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आणि नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर आहेत स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार सर. नमस्कार. हाच पहिला प्रश्न आहे की काय आहे तुमची जर्नी, की आधी व्यवसायात येणं, त्या पुस्तकात त्याच्याबद्दल खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत काही, मग लेट्स रीड चालू करणं, मग लिहिणं, थोडं तुमच्याबद्दल समजून घ्यायचं. मी तुमच्यासारखा किंवा कदाचित मी एकदम सर्वसामान्य मराठी ग्रामीण भागात वाढलेला माणूस आहे. आणि माझे बाबा पोस्टात होते, मी ते पुस्तकातही मेन्शन केले. माझी आई खरं शेतकरी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बाबा पोस्टात आणि आई शेतकरी असं आमचं वेगळं थोडंसं कुटुंब होतं. आणि ग्रामीण भागात शिक्षण झाल्यानंतर इंजिनिअरिंग कराडला झालं माझं. सो माझ्या आयुष्यात बघितलेली जी मोठी शहरं होती त्याच्यातलं एक म्हणजे कराड, सातारा, हीच काय आमच्यासाठी जी तुम्ही सगळ्यात मोठी शहरं बघितलेली होती तोपर्यंत. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर, इंजिनिअरिंगला असताना खरं तर मला म्हणजे थोडासा पैसा हातात पहिल्यांदा जो आपल्याला येतो तसा पहिला पैसा हातात मला तेव्हा आला. कारण त्याच्या आधी 5-10 रुपये किंवा जास्तीत जास्त 100 रुपये एवढे आपल्या हातात, किंवा तेही फारच म्हणजे कधीतरी. सो इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आम्हाला महिन्याला 500 किंवा 700 रुपये बाबा सुरुवातीला पाठवायचे. ती मनी ऑर्डर यायची कराडाच्या पोस्टात. आणि मग तेव्हा ते आर्थिक नियोजन वगैरे प्रकार शिकायला लागला, कारण पैसे शिल्लक राहायचे नाहीत. अगदी वडापाव खायचा झाला तरी पण आम्हाला प्लॅनिंग करायला लागायचं. सो मग बाबांकडूनच ते चिठ्ठीवर हिशोब लिहायची सगळी सवय शिकलो. आणि त्याच्यामुळे मग तो महिना कसा काढायचा हे कळायला लागलं. आणि कदाचित तिथून तो पैशांची संबंध आला. सो कदाचित तुमचा माझाही कदाचित तसा संबंध आलेला असू शकतो. असे कित्येक लोक आपल्या आजूबाजूला असतील. सो त्याच्यानंतर मग मात्र मी जेव्हा नोकरी आणि कॉर्पोरेटमध्ये आलो त्याच्यानंतर मग थोडासा बदल झाला. आणि मग नोकरीतून बाकीच्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, जशा अडचणी, बोलीभाषेची अडचण माझी खूप होती. मी याच्या आधी खूप वेळा याच्यावर लिहिलं आहे की बोलीभाषेमुळे मला फार त्रास सहन करावा लागला. किंवा त्या आवाजाचा टोन आमच्याकडे फार भारी असतो. म्हणजे आमच्याकडे सहज बोलला तरी माणसाला वाटतं दम देतो की काय. तर मला ह्या बाबतीत माझ्याकडे फार प्रॉब्लेम्स व्हायचे. सो कॉर्पोरेटमध्ये मला ह्या सगळ्या संकटांचा जो जनरली सगळ्यांना सामना करायला लागतो तो करायला लागला. आणि त्याच्यानंतर मग उद्योग, मात्र मला क्लॅरिटी होती अगदी लहानपणापासून की मला उद्योगच करायचा आहे. सो त्याच्यामुळे मी ह्याच्या आधी बऱ्याचदा म्हटलं की म्हणजे मला दुसरं काहीच करायचं नव्हतं. म्हणजे मी काहीही करेन पण मी व्यवसायच करेन हे अगदी पहिल्यापासून फिक्स होतं. सो इंजिनिअरिंग नंतरही ते तसंच फिक्स होतं. आणि मग त्या उद्देशानेच मी उद्योग सुरू केला. त्यात काही वेळा फेल झालो, मग पुन्हा सुरू केला, पुन्हा फेल झालो, पुन्हा सुरू केला, मग तो तगला थोडासा असं म्हणता येईल, किंवा अजूनही तो प्रवास सुरू आहे. सो मला पुस्तकाच्या निमित्ताने म्हणजे मला थोडंसं की गोष्ट पैशा पाण्याची पुस्तकामध्ये अगदी सुरुवात जी आहे ती तुमच्या फेल्युअरपासून आहे. हो, अपयशापासून आहे. आणि अप्रतिम गोष्ट आहे ती की जिथे आर्थिक स्वातंत्र्याबद्दल किंवा आर्थिक नियोजनाबद्दल, एकूणच अर्थकारणाबद्दल स्वतःच्या व्यक्तिगत
ह्याच्याबद्दलचे डोळे उघडवून टाकणारा तो एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तो एक्सपिरियन्स मी रिव्हील करत नाही, पण तो जो अनुभव आहे, ते जो काका रिक्षावाले काका तुम्हाला शिकवतात, तर 23व्या वर्षी असं कुठला उद्योग केलात की या इतक्या म्हणजे इतकं अपयश झेलावं लागलं किंवा हा अनुभव आला? मी हाच उद्योग केला होता, जो मी आत्ता करतोय तोच केला होता. म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जे आत्ता करतोय अगदी तेच केलं होतं. पण कधी कधी काय असतं, मी ही गोष्ट बऱ्याच वेळेला बोलतो, कधी कधी तुम्ही ना फार काळाच्या पुढे असणं ही पण चूक असते. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्याने माझ्यासोबतच त्याच दरम्यान जो आत्ता घरी भाजीपाला पोचवायचा उद्योग आहे तो त्याने तेव्हा सुरू केला होता आणि तो पण मिझरेबली फेल झाला होता. आणि मी जो आत्ता उद्योग करतो, एनर्जी, ऊर्जा किंवा त्याचं कॉन्झर्वेशन, जे आत्ता आपण सगळेजण प्रदूषण आणि CO2 इमिशन्स आणि ह्या सगळ्या आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतो, ते मी त्यावेळेला बोलायचो 2003-04ला. सो कदाचित माझा तो उद्योग काळाच्या फार आधी होता आणि मला तसं सांगणारं कोणी नव्हतं की तू थांब थोडा, आणि किंवा मला त्यावेळेला असं कोणी सांगणारं नव्हतं की असं चालत राहतं. आणि मला असं वाटलं की ते सगळं जग संपलं आपल्यासाठी. बऱ्याचदा आपण त्या बर्मुडा ट्रायंगलमध्ये फसतो. बरोबर. सो ते तसं झालं. आणि मला इथं असं विचारायचं आहे की कुठल्याही फर्स्ट जेन एंटरप्रेनरला की ज्याच्या घरची बॅकग्राऊंड व्यवसायाची नसती, असंख्य गोष्टी शिकूनच समजून घ्यायला लागतात. परंपरेनं ज्याच्या घरात उद्योग असतो त्याच्यात काही या अनुभवाचे बोल म्हणून घरातली इतरांना बघून, पाठीमागच्या पिढ्यांना बघून येत असतं. तसं तुमच्या बाबतीत नव्हतं आणि त्याच्यात तुम्ही जो व्यवसाय करता तो रूढार्थानं कॉमन नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ IT असेल तर मी IT कंपनी चालवताना कुणाकडे तरी बघायचो की अरे यांनी हे चालवलंय, मग त्यांची पुस्तकं असायची, मग त्यांची आत्मचरित्र वाचायचो. असं करत करत माणूस शिकतो. तुमचं हे सगळं शिकणं कसं झालं आणि तुम्ही जो उद्योग करता तोही थोडा सांगा. आणि त्याच्यातनं मग शिकलात कसं की ऊर्जा क्षेत्रातनं हे बाबा हे असं आहे, हे असं आहे, हे कुठून सगळं शिकला? खरं सांगायचं तुम्हाला तर मी ऊर्जा क्षेत्रात जेव्हा आलो त्यावेळेला सुरुवातीला मला, म्हणजे मी जेव्हा सिलेक्ट झालो कंपनीमध्ये तेव्हा मी कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं सिलेक्ट झालो. आणि मला नंतर कळालं की ही नक्की बॉयलर बनवणारी कंपनी म्हणजे नक्की काय असते. म्हणजे ॲक्च्युअल तिथे गेल्यानंतर मला कळालं की आपण जेव्हा बॉयलर बनवतो किंवा थर्मल इंजिनिअरिंग काय असतं हे नंतर कळालं. कारण टेक्स्टबुकमध्ये जे लिहिलेलं असतं आणि जे प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये फार फरक असतो. सो एकदा ते कळाल्यानंतर साधारण मला 2-3 महिने लागले की मी नक्की काय करतो हे समजून यायला. त्यावेळेला असं थोडंसं वाटलं, कारण माझ्यापैकी बरेच जण तेव्हा सोडून गेले होते. ज्यांना कळलं की हे फार ट्रॅडिशनल आहे आणि ह्याच्यात काही भविष्य नाही, तेव्हा जवळपास 60 ते 70% मुलं ते सोडून सॉफ्टवेअरमध्ये गेली. कारण सॉफ्टवेअर साधारण 2001-2003च्या दरम्यान फार बूम होतं आणि फॅसिनेटिंग होतं सगळ्यांना. आणि पगार खूप चांगला मिळायचा. सगळ्यात महत्त्वाचं पगार खूप चांगला मिळायचा. त्यामुळे माझ्याबरोबर जी जॉईन झाली होती त्यातले सगळेजण सॉफ्टवेअरमध्येच गेले. पण मी साधा हिशोब मांडला. मी म्हटलं आता एनिवे 2-3 महिने काम केलेलंच आहे, अजून 5-6 महिने करूया. कारण आत्ताच बदली गेलं तर हे 2-3 महिने काम केलेलं वाया जाईल. जे काय 2-3 महिन्यात थोडंफार अनुभव घेतला होता तो. तर मी मग विचार केला की अजून 5-6 महिने पाहूया. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हे सगळेच जण सॉफ्टवेअरमध्ये जात आहेत, सगळेच जण आधुनिक तंत्रज्ञानात जात आहेत. आणि आम्ही ज्या गोष्टी करतो, ऊर्जा ही माणसाची इतकी महत्त्वाची गरज असते की आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्याला अक्षरशः प्रत्येक ठिकाणी ऊर्जेची गरज असते. म्हणजे आपल्याला फक्त लाईट म्हणजे ऊर्जा माहिती असते, आपल्या आजूबाजूला आता हे जे दिवे लागलेत ती म्हणजे ऊर्जा माहिती असते. पण आपण घातलेले कपडे बनवताना ऊर्जा लागते, आपण खाताना जे बिस्किट खातो त्याला ऊर्जा लागते, पाण्याच्या पॅक्ड वॉटर असतात त्याला ऊर्जा लागते. म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही असेल, म्हणजे आत्ता जे तुम्ही मला आल्यानंतर डेटॉल दिला हातावर आणि आपण डेटॉलने हात सॅनिटाईज केले, ते डेटॉलही आमच्याच सिस्टमवर बनलं जातं. किंवा तुम्ही ज्या गाड्या वापरता, सो अगदी मर्सिडीज असेल, टाटा असेल किंवा कुठलीही तुम्ही ऑटोमोबाईल, महिंद्रा असेल, आयशर वोल्वो असेल किंवा कोलगेट असेल, तुम्ही कुठली केलॉग्स कॉर्नफ्लेक्स असेल, आयशर वोल्वो असेल किंवा अगदी आर्सेलर मित्तल किंवा वेदांता, हे सगळे आमचे क्लायंट आहेत. कारण त्या प्रत्येकाला ऊर्जा लागते आणि ती आपल्या जगण्याशी संबंधित असते. सो मग मी ठरवलं की हे सगळेच लोक तिकडे जात आहेत मंडळी, जरी हे थोडे पैसे कमी मिळत आहेत तरी पण मला असं वाटलं तेव्हा की आपण लॉंग टर्ममध्ये जर का बघितलं तर मग तेव्हा इथे काम करणारी माणसं कमी असू शकतील. आणि ज्या नवनवीन संधी जगभरामध्ये मला दिसल्या त्या काळात, कारण तेव्हा नुकतंच इंटरनेट चालू झालं होतं आणि मी त्या काळात इंटरनेटचा प्रचंड वापर केला होता. म्हणजे आत्ता जे लोक इंटरनेटचा फक्त समाज माध्यमांसाठी वापर करतात, अगदी माझी मुलगी असेल किंवा बाकीचे आजूबाजूचे अनेक तरुणी मी बघतो, त्यामुळे मला फार आश्चर्य वाटतं की मी त्या काळात इंटरनेट वापरायचो तेव्हा वापरायचो की आता इथे आमच्याकडे हे एनर्जीचे यूज आहेत,
तर मग बाकी जगभरामध्ये काय चालू असेल. आणि ते तेव्हा मला फार त्याचा चांगला वापर झाला. आणि मग मला कळलं अरे आपण जगाच्या फार मागे आहोत बऱ्याचशा गोष्टींमध्ये. आणि मग मी हळूहळू त्या गोष्टी आपल्या भारतात कशा आणता येतील याच्यावरती प्रयत्न सुरू केले. आणि मग तिथून पुढे कदाचित मला असं वाटलं की नाही, एनर्जी सेक्टर हे फारच महत्त्वाचं आहे आणि आपण त्याच्यातच थांबायला हवं. इथंच मी थोडंसं ॲड करतो, हा विषय निघालाय म्हणून खरं तर थोडं ऑफशूट होईल. पण आत्ता सगळीकडे खूप चर्चा, ESG गोल्स, एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी इंडेक्स, मग त्याच्याबद्दल सगळ्या समिट्स होत आहेत. कार्बन न्यूट्रल व्हा, कार्बन निगेटिव्ह व्हा. एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न आहे की जसं त्या सॅपियन्समध्ये लिहिलंय की माणसानं ज्यावेळी शेती चालू केली तेव्हाच निसर्गाला हानी पोचवायला मुख्य सुरुवात झालेली होती. तर हे जे सगळे ESG गोल्स आहेत, ओझोन बद्दलचं आहे, हे सगळं खरंच फॅड आहे का त्याची गरज आहे? खरंच प्रॉब्लेममध्ये आहोत आपण? काय घडते नक्की या क्षेत्रात? हा तसा खरा फार वादाचा मुद्दा आहे किंवा इंटरेस्टिंग पण आहे. खरं तर हे आपल्या जगण्याशी निगडीत आहे बरं का. म्हणजे तुम्ही जर का बघितलं ना, तर मला जर तुम्ही विचारलं की आता तुम्ही जो मुद्दा मांडलात, प्रदूषण किंवा कार्बन न्यूट्रॅलिटी किंवा नेट झिरो कार्बन इमिशन, हे सगळं ना विकसित देश फार भारी भारी बोलतात. आणि मग आपल्याला फार फॅसिनेटिंग वाटतं, खरंच यार हे सगळं करायला पाहिजे, आपण हे सगळं करायला पाहिजे. पण तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या, ते विकसित आहेत आज, त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे, त्यांच्याकडे तेवढे एनर्जी रिसोर्सेस आहेत जी त्यांची वीज ते स्वतःच बनवत आहेत. म्हणजे जर्मनीसारखा देश असेल तर तो आत्ता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसवरती प्रचंड प्रमाणात तो गेला आहे. युरोपसारखे देश ज्यांनी हायड्रो पॉवर प्लांट किंवा सोलारमध्ये खरंच चांगले कामं केली, पण मग आत्ता जर का तुम्ही बघितलं तर ते स्वतःच परत कोल फायर्ड प्लांट टाकतायत. ते आत्ता स्वतःच परत पुन्हा कार्बन न्यूट्रलिटीवरती घाला घालतायत. खरं जर का तुम्ही बघितलं ना, तर माणसाला जगण्यासाठी एनर्जीची गरज आहे. आणि माझ्या मते म्हणजे मी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये प्रदूषण कमी व्हावं म्हणून मी इथे इलेक्ट्रिक गाड्या वापरणार आणि सांगणार की प्रदूषण कमी करतोय. आणि मग नागपूर किंवा तिकडच्या लोकांनी काय पापं केलेत की त्यांनी तुमचं तिथे जो कोळसा जाळून तुम्ही इलेक्ट्रिसिटी किंवा ऊर्जा तयार करताय, मग तिथे त्यांनी तो कार्बन डायऑक्साईड त्यांनी घ्यावा तुमच्यासाठी. हे मला वाटतं अमानवी आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी किंवा ह्याच्यामध्ये सगळ्यात हे पाहिलं पाहिजे की ते ग्लोबल वॉर्मिंग आहे. ते मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, वॉशिंग्टन वगैरे शहरांसाठीचं वॉर्मिंग नाही. उलट इथली माणसं जास्त ग्लोबल वॉर्मिंगला रिस्पॉन्सिबल आहेत. आणि आपण शिक्षा त्या ग्रामीण भागामध्ये जी लोकं आहेत, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, म्हणजे त्यांना ॲश कंट्रोल करणं हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे सरकारसमोरही आणि एकंदर संस्थांसमोर, की त्या उरलेल्या ॲशचं काय करायचं कोळशाच्या, किंवा ते जे तुम्ही कार्बन डायऑक्साईड टाकताय तो काय फायनली मुंबईच्या किंवा पुण्याच्या आकाशात नाही येणार आहे, तो पृथ्वीच्या आकाशामध्ये जाणार आहे वरती आणि तिथे तो ओझोन लेअरला डॅमेज करणार आहे. सो फायनली तुम्ही ओझोन डॅमेज करताच आहात. कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? तर कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे तुम्ही जी ऊर्जा बनवता ती बनवताना तुम्हाला किती चांगल्या प्रकारे तुम्ही स्वच्छ प्रकारे तो ऊर्जेचा निर्मिती करू शकता. मग त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत जे भारतामध्ये आत्ता राबवले जात आहेत, त्याच्या बाबतीत दुमत नाही, प्रयत्न केले जात आहेत. सोलार एनर्जी आणि दुसरा म्हणजे ग्रीन हायड्रोजन. हे प्रयोग आपल्याकडे राबवायला हवेत. त्याच्यासाठी फार चांगले चांगले उपाय करता येतात आता. म्हणजे सोलार एकतर त्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आणि दुसरं हायड्रोजन जे जनरेशन आहे ते पण ग्रीन पद्धतीने करायचं. म्हणजे हायड्रोजन म्हणजे पाणी घ्यायचं, त्याच्यातून H2O जो आहे त्याच्याला तो हायड्रोजन बाजूला करण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस जे लागतं, त्या इलेक्ट्रोलिसिसची पॉवर ही सोलारने जनरेट करायची आणि मग तो हायड्रोजन काढायचा. मग तो ग्रीन हायड्रोजन झाला आणि मग तो ग्रीन हायड्रोजन आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू शकतो. मग त्याच्यात समजा आत्ता जर तुम्ही बघितलं फर्टिलायझर, जो फार अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, पण आता फर्टिलायझर बनवण्यासाठी आत्ता आपण CH4 वापरतो, म्हणजे मिथेन वापरतो. म्हणजे मिथेन हे फायनली परत तुम्हाला लागणारच आहे. तुम्हाला जर अमोनिया बनवायचा आहे तर अमोनिया बनवण्यासाठी तुम्हाला CH4 हवा आहे. सो ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे तुम्ही इंधनांशिवाय जगू नाही शकत. आता तुम्ही बघितलं तर म्हणजे स्टील बनवण्यासाठी किंवा सिमेंट बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला हायड्रोकार्बन्स लागतात. ते तुम्ही लगेच सोलारवरती नाही ना करू शकत. लोखंड बनवण्यासाठी किंवा तुम्हाला सिमेंट बनवण्यासाठी जे ऊर्जा लागेल ती लागली तरच देशाची प्रगती होईल. आणि देशाची प्रगती व्हायची असेल तर तुम्हाला हे हायड्रोकार्बनच लागतील. सो तुम्ही हायड्रोकार्बनवरनं लगेच उद्याच्या उद्या मी ग्रीन झालो वगैरे असं म्हणणं म्हणजे अगदी बालिश मला वाटतं. आणि ते तसं नसतं. आपल्याला खरं त्याच्या म्हणजे हा एक इतका महत्त्वाचा विषय आहे आणि मला तुमचे खरं धन्यवाद म्हणायचे की तुम्ही हा प्रश्न मला विचारलात, कारण हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता देश म्हणून जर आपल्याला पुढे जायचं आहे तर आपल्याला हायड्रोकार्बन्सही हवेत, कारण ती आत्ताची गरज आहे. आणि आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसवरती पण जायला लागेल, कारण ती उद्याची आपल्या मुलाबाळांची गरज आहे. याचा बॅलन्स साधता यायला हवा.
हे मला फार इंटरेस्टिंग चर्चा वाटते आता. मी वेगळ्या नजरेने बघतोय असं की माणसाची खरं एनर्जीची गरज किती आहे याबद्दल थोडा विचार व्हायला हवा. आणि एक एनर्जी निर्माण करण्याकरता अधिक एनर्जी लागते, ती निसर्गातनंच आपण घेतोय. एनर्जी साठवता येत नाही, एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही, ती ट्रान्सफॉर्म होते. त्याच्यामुळे हे संपूर्ण सायकल आणि प्रदूषण आणि हे सगळं आपण भोगतो पण आहोत. या सगळ्याकडे बघत असताना मला एक मजेशीर कम्पॅरिझन अशी आली की ह्या एनर्जीसाठी जसं डेव्हलप कंट्रीजकडे खूप पैसा आहे आणि म्हणून ते त्या एनर्जीबद्दलचं बोलतात असं तुम्ही वाक्य म्हणाला. तर पैसा ही माणसाने निर्माण केलेली कृत्रिम एनर्जी आहे, जी साठवता येते, जी ट्रान्सफर करता येते. आणि ही नॅचरल एनर्जी आणि पैसा ही एनर्जी या दोन्हीमध्ये तुम्ही आत्ता काम करतायत. आणि विशेषतः या पैशाच्या एनर्जीबद्दल आपण हे बोलतो आहोत किंवा गोष्ट पैशा पाण्याची, तर या दोन्हीचं जे रिलेशन आहे ते तुमच्या पुस्तकातनं फार सुंदर येतं. हे न कळल्यामुळेच निसर्गामधली आपली ताकद, आपण वागतो ते, माणूस म्हणून जगतो ते, आणि कृत्रिमरित्या समाजाने निर्माण केलेलं तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी केलेलं पैसा ही एनर्जी, ह्याचं नातं न कळल्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्या गोष्टी याच्यात फार सुंदर आलेल्या आहेत. तर हे लिहावं असं कसं वाटलं, का वाटलं? म्हणजे मी जसं म्हटलं तसं मला खरं ज्या वेळेला कोरोना सुरू झाला, मी लेखक नाही आहे, म्हणजे मला हा प्रश्न फार म्हणजे अगदी प्रामाणिकपणे हे मान्य करावं, मी लेखक नाही आहे. ज्यावेळेला कोरोनामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती झाली आणि लोकांना खरंच प्रश्न पडले होते की आता काय करायचं. म्हणजे मी हे नेहमी म्हणतो की खरंच तुम्हाला पण किंवा जे तुम्ही पण असाल, तुम्हाला खरं वाटलं होतं का कधी की अचानक जग बंद पडेल महिनाभर आणि अचानक सुट्टी, तुम्ही पण घरातून बाहेर नाही पडायचं. असं आत्ता जरी आपण विचार केला तरी पण आपल्याला वाटतं नाही हे नसेल असं खरं. किंवा तुम्ही आपल्या नातवंडांना, मुलांना जर किंवा त्यांच्या मुलांनी असं सांगितलं असं 2020 साली झालं होतं, असं नाही ना शक्य वाटत आपल्याला, पण ते तसं झालं. आणि त्याच्यामुळे हे लोकांना प्लॅनिंगमध्येच नव्हतं की असं काही होईल. आणि त्याच्यामुळे मला फार भयान असं वातावरण दिसत होतं त्या काळात. आणि मला असं जाणवलं की अरे अशी कित्येक लोक आहेत ज्यांना असं वाटलंच नव्हतं असं काय होईल, संकट येईल म्हणून, आणि ते प्रिपेअर्डही नव्हते. अगदी 5-5, 10-10 लाख रुपये जे लोक पगार घेत होते त्या लोकांनाही पुढच्या महिन्यात काय करायचा हा प्रश्न पडला होता. अगदी जे लोक रोजंदारीवर जात होते ते लोक अक्षरशः म्हणजे त्यांना आता रात्री काय खायचं हा प्रश्न होता. रस्त्यावर भाजी विकणारे लोक परेशान होते. आमच्याकडे वाशीला जे APMC मार्केटमध्ये लोक कामं करतात ते लोक परेशान होते. सो आपल्या आजूबाजूला मला ना खूप ती अस्वस्थता जाणवत होती. आणि मला त्याच्यातून असं वाटलं की ह्यांनी कोणीच बचत नसेल का केली, कधी हा अंदाज नसेल का केला की मला असं आपत्कालीन काहीतरी व्यवस्थापन करायला लागेल म्हणून. आणि यांनी खरंच असं झालं असेल का. कारण मी जेव्हा मागे वळून बघतो त्यावेळेला, आता जेव्हा मी विकसित देशांकडे पाहतो त्यावेळेला ते लोक पहिल्यांदा रिटायरमेंट प्लॅनिंग करतात, रिटायरमेंट फंड करतात, किंवा हे असं आपत्तीकालीन व्यवस्थापनामध्ये काही पैसे वापरायला लागतील म्हणून असं असतं. हे अगदी मी प्रोफेशनल लाईफला सुरुवात केल्यापासून बघतोय. आणि कोरोनाच्या काळात मला हे जाणवलं की अरे आपल्याकडे नाहीच आहे हे. मग मला वाटलं की अरे हे का नाही आहे. मग आपण मांडायला हवं की अरे तुम्ही बचत नाही केली का, तुम्ही खरंच पैसे नव्हते वाचवले का. काही ती त्यांची चूक नाही, काही गोष्टी ह्या आपल्या संस्कृतीच्या चुका आहेत. आपल्याकडे बऱ्याचदा असं शिकवलं जातं की म्हणजे ठीक आहे, महत्व दिलं जात नाही. हां, म्हणजे मी मगाशी आपली चर्चा ऑफ द रेकॉर्ड जेव्हा चालली मी म्हटलं की आपल्याकडे पैशाकडेच अध्यात्माच्या दृष्टीने बघितलं जातं फार, की नको फार, म्हणजे कशाला, बस झालं नाही एवढं, आपलं भागतंय ना आता. किंवा आपण असं करतो कधी कधी की जरा होऊ दे ना खर्च, मुलाचा वाढदिवस आहे, त्यात आपण बचत किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे काही करतच नाही. मग तेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टी लिहायला लागलो ट्विटरवरती आणि मग त्या लोकांना आवडायला लागल्या. पर्टिक्युलरली मराठी ट्विटर कम्युनिटी आहे आणि ते मराठी ट्विटरमधली फार चांगली माणसं मला भेटली त्या काळात. म्हणजे काही आत्ताही ट्विटरवरती आहेत, काहींनी नंतर वापर बंद केला, काही जण थोडंफार वापरतात आता. त्या लोकांनी खरं मला ती एनर्जी दिली जे तुम्ही म्हणालात ती, की मला वाटायला लागलं की ह्याच्यामुळे कोणाचा तरी फायदा होतोय. कोणतरी एखादा माणूस, एखादा मुलगा अचानक म्हणतो की मी आता माझ्या मुलीचा वाढदिवस साधेपणानं केला. एखादा माणूस म्हणतो की मी त्याचे पैसे वाचून घर घेतलं. किंवा एखादा माणूस म्हणतो की सर तुम्ही जरा ह्या विषयावरती अजून लिहा ना. मला कोणीतरी मागे प्रश्न विचारला की मी असं सहज ट्विट केलं होतं की FD हा कालबाह्य प्रकार, इट इज आउटडेटेड. मला कसं काय FD आउटडेटेड. तर मग मी त्यांना FD कशी आउटडेटेड आहे, त्याच्यावर किती इंटरेस्ट रेट मिळतो आणि बाकीचे किती चांगले पर्याय आहेत जिथे तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात आणि ते सेफही आहेत असं सांगितलं. त्यावेळेला त्यांना म्हणजे त्यांना पटलं ते. सो असे मुद्दे मी मांडत गेलो. म्हणजे मी जे पर्याय दिले ना लोकांना
ते फार साधे आवाक्यातले होते. सो लोकांना ते आवडत गेले. म्हणजे मी अर्थतज्ञही नाहीये किंवा मी आर्थिक विषयातला असा फार मोठा माणूस नाहीये. मी त्यांना त्यांच्या आवाक्यातली सोल्युशन्स देत गेलो. जसं एखाद्या माणसाचा समजा पगार 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये, 25,000 रुपये, आणि मी म्हटलं तुम्ही खरंच वाचवत नाही ह्याच्यातले काहीच. कारण मी जेव्हा पैसे कमवत होतो त्यावेळेला मी काहीतरी वाचवत होतो, म्हणूनच मी उद्योग व्यवसाय सुरू करू शकलो. मी जर काहीच वाचवले नसते तर मला कोणी आणून नसते दिले पैसे. सो मग तुम्ही बचत करा. इतकं साधं सोपं गणित होतं ते. मी माझे बाबा जे करायचो, मी मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला आत्ता सांगितलं की मी लिहायचो. म्हटलं तुम्ही हिशोब लिहा, तुम्ही नियोजन करा. तुम्हाला वर्षाचे एवढे पैसे येणार आहेत तर त्याच्या आधीच नियोजन करा ना की मी हे करू शकेन. मी एक मुद्दा मांडला होता, अतिशय छोटा होता, की तुमचं एखादा लोन असेल, गाडीचा हप्ता कट होतोय आणि मग तुम्हाला तो गाडीचा हप्ता संपला की मग तुमच्याकडे समजा त्याचा 5,000 रुपयाचा हप्ता जात होता, तर तो पुढचे 6 महिने तसाच दुसऱ्या अकाउंटमध्ये भरत राहा तुमच्या. कारण ते आपल्या अकाउंटला सवय लागलेली असते तेवढे 5,000 रुपये बाहेर जायची. आणि मग ते 30,000 रुपये तुम्ही त्याचा वापर मुलाच्या शिक्षणासाठी काहीतरी वेगळी एखाद्या गुंतवणुकी याच्यामध्ये टाका, जो तुम्हाला नंतर उपयोग. ते लोकांना खूप आवडलं. तसं पाहायला गेलं तर म्हणून मी म्हटलं की त्या आवाक्यातल्या गोष्टी होत्या ज्या मी सांगत गेलो, लोकांना पटत गेल्या. तर मला त्यातला एकच फक्त मुद्दा म्हणजे आताच म्हणायला की तसं पाहिलं तर गोष्ट पैशा पाण्याची म्हटल्यानंतर अगदी पहिलं इम्प्रेशन जेव्हा झालं तेव्हा म्हटलं ठीक आहे, श्रीमंत कसे व्हाल, यशस्वी कसे व्हाल, अशा कॅटेगरीतलं आणखीन एक पुस्तक आलेलं आहे म्हणून. आणि त्याच ह्यांनी मी वाचायला घेतलं. आणि वाचायला घेतल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की अरे हे एका अर्थाने आत्मकथन आहे. दुसरीकडे याच्यात भेटणारी जी माणसं आहेत त्यांच्या गोष्टी आहेत की त्यांनी पैशामुळे त्यांच्या आयुष्यात काय चढ उतार घडले आणि काय संकटांना सामोरं जावं लागलं, आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या आसपास वावरणाऱ्या माणसं दिसायला लागली मला की अनेकांच्या बाबतीमधल्या ह्या गोष्टी आहेत आणि त्या फार सुरेख पद्धतीने आलेल्या आहेत. आणि त्यातनं जाणवलेली एकच इमोशन माझ्या मनामध्ये पुस्तक वाचल्यानंतर आली, ती म्हणजे की अशा प्रकारच्या पुस्तकात कधीही न दिसणारं कारुण्य यात आहे. आणि त्या गोष्टी मनाला भावतात. शिकवून तर जातातच. मग त्यातली शामरावांची गोष्ट असेल किंवा ती महेश आणि ह्याची गोष्ट आहे की श्रीमंत असून सुद्धा त्यांनी पासवर्ड न ठेवल्यामुळे काय निर्माण झालेल्या गोंधळ आहेत ते, किंवा एकंदरीतच आपण स्त्रियांना नाही सांगत किंवा आपल्या आर्थिक व्यवहारात सहभागी करून घेत नाहीत. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी छोट्या छोट्या उदाहरणातनं आणि याच्यातनं येतात. तर मला पडलेला प्रश्नाचा आहे की हे सुचलं कसं, कारण पुस्तकाची रचना सुद्धा तुमची सुरुवात अतिशय आकर्षक म्हणजे शास्त्रीय पद्धतीने लिहावं असं आहे आणि क्लायमॅक्स पण आहे त्या पुस्तकाला. तर ही रचना करताना संपादक म्हणून किंवा काय थॉट प्रोसेस झाली होती का, कशा पद्धतीने हे, कारण पहिलं पुस्तक आहे मला वाटतं. खरं सांगायचं तर म्हणजे ह्या पुस्तकावरती खूप कष्ट पडलेत. म्हणजे जनरली आपण बऱ्याचदा म्हणतो की नाही हे असंच झालं, किंवा एकतर हे पुस्तक करायचं नाही असं माझं मत होतं. कारण मला एका गोष्टीवरती फार विश्वास आहे की नॉलेज हे जे आहे ना हे फार फुकट मिळायला हवं. म्हणजे त्याच्यासाठी कोणाला पैसे मोजायला लागणं किंवा त्यासाठी कोणाला तरी अशी धावपळ करायला लागणं हे मुळात मला मान्य नाही आहे. त्याच्यामुळं हे लेखमाला फार पूर्वीच संपली होती. पण अगदी मी ज्यावेळेला ट्विटरवरती थ्रेड लिहित होतो तेव्हापासून लोक म्हणत होते की तुम्ही ह्याचं पुस्तक करा. पण माझ्या डोक्यात असा विचार होता की म्हणजे हे सगळंच इंटरनेटवर आहे उपलब्ध. आता ह्याच्यातल्या बऱ्याचशा स्टोरीज ह्या इंटरनेटवरती खरंच आहेत, अगदी फुकट उपलब्ध आहेत लोकांसाठी. पण लोकांना ना ते सगळं, जसं आपण कम्प्युटरमध्ये फ्रॅगमेंटेशन करतो किंवा डिफ्रॅगमेंटेशन करतो किंवा आपण बऱ्याचदा डेस्कटॉप सगळा क्लीन करतो आणि आपण एका जागेवर वेगवेगळ्या विषयांच्या गोष्टी आणतो, तसा हा प्रकार पुस्तकानं केला. आणि मी अशाच लोकांच्या टचमध्ये होतो याच्यामुळे, जे मला खरं माझ्या काही मित्रांनी हा मुद्दा सांगितला की म्हणे तू आता इंटरनेटवर आहेस पण महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस नाही आहे ना इंटरनेटवर अजून. तसं ती अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि इंटरनेट, असं मला वाटतं की अन्न वस्त्र निवारा शिक्षण इंटरनेट आणि ह्या सगळ्याला जोडण्यासाठी पैसा, हा इतकं ते क्लिअर कट आहे. सो मला असं इंटरनेट अजून नाही पोचलेलं आहे सगळ्यांकडे. आणि मग मला त्यांनी ते पटवून दिलं की नाही ते पुस्तक आलं पाहिजे कारण ती गरज आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, मग पुस्तक जर आलं पाहिजे तर मग ते आपल्या प्रकाराने येऊ देत म्हटलं. आणि मग आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं. साधारण हे अगदी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मनावर घेतलं की आपण करूया. पण मग एकंदरीत मग पुस्तक येणार तर मग त्याचा आम्ही अभ्यास केला की सहसा मग सगळेजण आपण ते टिपिकल रंगाचं एक पुस्तक,
म्हणजे ते भडक कलर असला पाहिजे, तुम्ही म्हणालात तसं श्रीमंत कसे व्हाल वगैरे, अशा टाईपमध्ये. खरं हे चुकून ॲमेझॉनला सेल्फ हेल्पमध्ये पुस्तक लागलं. म्हणजे त्याची एक स्टोरी येते, आपण कधीतरी सांगेन मी तुम्हाला. हे ॲक्च्युली पर्सनल फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी म्हणजे ह्याच्यावरचं अगदी बेसिक पुस्तक आहे. म्हणजे मी त्याला अजिबात म्हणणार नाही, सगळे लोक त्याची फार कौतुक करतायत, मला फार आनंद आहे. पण मला असं वाटतं हे फायनान्शियल लिटरसी आणि पर्सनल फायनान्स ह्याच्यावरचं अत्यंत बेसिक पुस्तक आहे. जे मला कळलं, जे मला वाटलं ते मी लोकांना सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि लोकांनी हे श्रीमंत व्हाल म्हणून तर अजिबात वाचलं नाही पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जो माणूस श्रीमंत व्हायचं आहे म्हणून तो वाचणार आहे ना फार उत्सुकतेने, तो गंडणार आहे ह्याच्यातनं. पण हा कशासाठी आहे? हे पुस्तक वाचून ना त्याला आनंद मिळेल, त्याला समाधान मिळेल. आणि हे पुस्तक ना मी नेहमी लोकांना सांगतोय की मला बरेच मेसेजेस येत आहेत, फोन येत आहेत, किंवा लोक सांगत आहेत आम्ही पुस्तक वाचून काढलं. काही जण म्हणत आहेत की परवा माझ्या मित्राच्या मुलीचा मेसेज आला की म्हणे काका मी ना तुमची एक स्टोरी रोज वाचते. तो माझा मित्रही म्हणाला की आम्ही ना रोज एकच स्टोरी वाचतो. मला ना ती पुस्तक वाचायची ती पद्धत फार चांगली वाटली की सगळं पुस्तक हे एकदम वाचू नका, एक एक वाचत चला, रिचवत चला, आणि ते चांगलं महिनाभर 2 महिने वाचू देत. आणि मला असं वाटतं ते पुस्तक बनवतानाच आम्ही तसं बनवलं आहे की तुम्ही ते निवांत वाचावं, काही गडबड नाही, काही गोंधळ नाही, तुम्हाला वेळ मिळेल तसं ते उघडा, कुठलीही गोष्ट काढा, अगदी सिक्वेन्सही लावायची गरज नाही, कुठलीही गोष्ट काढा, वाचा, आणि तुम्हाला त्यात काय वाटतंय ते सांगा. कदाचित मी चुकीचा असू शकतो त्याच्यात, कारण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी ते लिहिताना फक्त एकच विचार होता की मला असं वाटत होतं की हे जे लिहिलंय ते अगदी एकदा सगळ्या ठोक स्वरूपात लोकांकडे द्यावं. आणि त्याच्यामुळे मग आम्ही तो निर्णय घेतला की आपण अगदी प्रत्येकाकडे पोहोचेल अशा भाषेत करू. मग आपण आता हे पेपरबॅक आहे, आपण ऑडिओ करतोय, आपलं ई-बुक आलंय ऑलरेडी बाजारात, आपण पुस्तकांचे या पुस्तकाचे वेगवेगळे हार्डकव्हर येते आता दिवाळी स्पेशल. सो पुस्तकांचे जेवढे जगभरात प्रकार असतात ते सगळे प्रकार तुम्हाला ह्याचे बघायला मिळतील. अगदी भाषांतरित होते, हे 5 भाषेत ऑलरेडी पुस्तक काढले. सो मराठीसह इंग्रजीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, त्याच्यानंतर कानडीमध्ये आणि गुजरातीमध्ये येते. त्याच्याशिवाय अजून 3 भाषातून अजून विचारणा झाली आहे. सो विषय असा होता की अचानक गेल्या 2-3 वर्षामध्ये आर्थिक साक्षरता, इकॉनॉमी, फायनान्स याला महत्त्व आलं. कदाचित कोविडमुळं असेल, कदाचित या अनप्रेसिडेंटेड गोष्टींमुळे असतील. तसं तुम्ही ट्विटरवर लिहित होता, मग खूप लोकांचे व्हिडिओ ब्लॉग्स आले, इंस्टाग्राम रील्स आले, आणि आर्थिक साक्षर झालं पाहिजे. म्हणजे नंबर सांगतात की इतक्या कोटी लोकांनी डीमॅट अकाउंट काढले, इतक्या लोकांनी इन्व्हेस्टमेंटचे पर्याय चालू केले. आर्थिक साक्षरता याच्या आधी का कमी होती असं तुम्हाला वाटतं? आणि आत्ता ती जी वाढतीये किंवा वाढायला लागली, याच्यात तुमच्यासारख्यांचे एफर्ट्स तर आहेतच, पण ओव्हरऑल काय घडतंय आत्ताची तरुणाई खरंच अधिक साक्षर होते का? त्यांना आता धडा मिळालाय का? आणि पूर्वी आपण हे का केलं नाही, काय वाटतं? ॲक्च्युली तसं तुम्ही बघितलं ना तर मला त्याची 2-3 फार महत्त्वाची कारणं वाटतात. एक म्हणजे मला हे मान्य नाही आहे की आजची तरुणाई आर्थिक साक्षर नाही आहे म्हणून. उगीच सगळेजण टीका करतात म्हणून मला असं पटत नाही. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे सहसा ना असा अप्रोच असतो की हा करत नाहीये, तो करत नाहीये. मला ते पटत नाही. म्हणजे आजची तरुणाई बऱ्यापैकी चांगली आर्थिक साक्षर आहे. त्यांना कळतं काय खरं काय खोटं हे. म्हणजे अगदी मी माझ्या वयाच्या जेव्हा 20-25 वर्षाच्या मुलाला भेटतो ना, त्याला माझ्यापेक्षा बरंच काय काय चांगलं माहिती असतं. सो मला अजिबात पटत नाही की आर्थिक तरुणाईमध्ये आर्थिक साक्षरता नव्हती. एक दुसरी गोष्ट, आर्थिक साक्षरता हा काही नवीन विषय नाही आहे. म्हणजे हा एक माझा व्ह्यू मी तुम्हाला सांगतोय. आर्थिक साक्षरता हा गेल्या शतकानुशतके चालत आलेला विषय आहे. प्रॉब्लेम फक्त असा होता की जर का तुम्ही बघितलं तर अगदी मोकळेपणाने बोलायचं तर मराठी भाषिक व्यावसायिक असतील, गुजराती भाषिक व्यावसायिक असतील, हिंदी भाषिक व्यावसायिक असतील, मारवाडी असतील, सिंधी असतील, पंजाबी असतील, किंवा अगदी तुम्ही पारसी व्यावसायिक असतील, अगदी जात धर्म पंथ बघितले तुम्ही तर हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन किंवा कोणत्याही जातीतले व्यावसायिक असतील, प्रत्येकाचा व्यवसाय, अगदी भोरी मुस्लिम तुम्ही घेतले तर त्या प्रत्येकाचा ना व्यवसाय करण्याची पद्धत वेगळी असते. आता ते कसं तुम्ही जर पाहिलं ना तर भोरी मुस्लिम किंवा ह्या समाजामध्ये काचेचा व्यवसाय केला जातो, हार्डवेअरचा व्यवसाय केला जातो आणि रंगाचा व्यवसाय केला जातो. आणि ते 3 व्यवसाय त्यांच्यामध्ये फार चांगले मानले जातात की त्याच्यात नुकसान होत नाही. म्हणजे जे मला कळालं ते की हार्डवेअर तुम्ही कितीही दिवस ठेवा ना त्याला काय होणार नाही. सो तुम्हाला बरेचसे भोरी मुस्लिम लोक त्याच्यात दिसतील. त्याच्यानंतर त्यांच्या एक कच्छी समाज आहे जिथे व्याज घेतलं जात नाही, त्यांच्यात लोकांकडून व्याज घेतलं नाही. ते फार प्रेमाने मदत करतात. एखादा माणूस संकटात आला तरी ते त्याला आधार देतात. किंवा तुम्ही जर का सिंधी लोकांच्यात पाहिलं तर त्यांच्यामध्ये फार चांगली बिझनेस प्रिन्सिपल्स असतात.
भले ते कमी मार्जिनवर काम करतात, पण फार व्यवस्थित पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट असतं. सो हा जुना विषय नाही आहे, तो फक्त त्या क्लोज लूपमध्ये असतो, तो तिथल्या तिथे असतो. एक ठराविक वर्ग असतो, त्यांना असं वाटत असतं की नाही, ही गोष्ट फक्त आम्हीच केली पाहिजे, ही गोष्ट किंवा माझ्या पिढीत दुसऱ्या पिढीत जाईल. मग जसं पुस्तकांच्या बाबतीत पूर्वी व्हायचं की पुस्तकं ही मौखिक स्वरूपात जायची, ज्ञान हे मौखिक स्वरूपात होतं. मग नंतर लिहिण्याची कला आली, मग ते लिहून मग ह्या पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत, आणि मग प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली, ज्यानं जग बदललं. मला असं वाटतं जेवढा चाकाचा शोध महत्त्वाचा आहे ना, तेवढाच प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शोध महत्त्वाचा आहे, ज्यानं ज्ञान फ्री फ्लो झालं. आणि त्याच्यानंतर पुस्तकानंतर इंटरनेट आलं आणि मग ते अजून वाढलं. सो हा प्रवास आहे ना, तो थोडासा आपण वेगळ्या अंगाने जर समजून घेतला तर आर्थिक साक्षरता ही प्रत्येक समाजामध्ये होती, आहे आणि ती पुढेही राहील. मग आपण वेगळं काय म्हणतो आत्ताच्या समाजाला किंवा आत्ताच्या तरुणाईला, तर आत्ताचा तरुण हा आत्ता खरं अर्थसाक्षर होतोय, तो आत्ता जागा होतोय. कारण त्याला आता हे सगळीकडून कळतंय की मला 1 लाख रुपये मिळत आहेत, तर मी काही पैसे हे माझ्या वडिलांना दिले पाहिजेत, काही पैसे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजेत, काही पैसे हे मी शेअर मार्केटमध्ये गुंतवले पाहिजेत, काही पैसे सोन्यात गुंतवले पाहिजेत, काही पैसे मी काही फ्युचर माझ्या रिटायरमेंटसाठी गुंतवले पाहिजेत, किंवा काही पैसे माझ्या आनंदासाठी खर्च केले पाहिजेत, मी मॉलमध्ये गेलं पाहिजे, मी फिरायला गेलं पाहिजे, मी चांगली कपडे घातली पाहिजेत, मी मला गाडी आवडती मी घेतली पाहिजे. पण ते प्रत्येकाचं पर्सेंटेज ठरवायला पाहिजे. सो हे कळतं, बऱ्याच जणांना कळतं. काही जण काय होतं, तुलनेच्या खेळात अडकतात, किंवा काही जणांना जबाबदाऱ्या खरंच खूप जास्त असतात. म्हणजे हेही आपण मान्य करायला पाहिजे की काही जणांना जबाबदाऱ्या, ते बिचारे त्याच्यातूनच आयुष्यभर कधी कधी वरती येत नाहीत. म्हणजे माझे कित्येक असे परिचित लोक आहेत जे बुद्धीने प्रचंड हुशार, म्हणजे अतिप्रचंड हुशार, पण त्यांच्यावर घरच्या जबाबदाऱ्या इतक्या होत्या, कधी शिक्षण सुटतं, कधी नोकरीधंद्यात नाही यश मिळत, एखाद्या वेळेला मग आधार द्यायला कोणी नसतं, पण मग तो माणूसही त्याला नाही यश मिळू शकत. सो आर्थिक साक्षरता नाही असं नाही, मला असं वाटतं आर्थिक साक्षरता आहे. फक्त आपल्याकडे एक चूक होत होती जी मला प्रामाणिकपणे वाटते. आपल्याकडे आर्थिक साक्षरतेचं अवडंबर माजवलं जात होतं, आपल्याकडे शब्दबंबाळ असे प्रयोग केले जात होते. किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर माझे एक मित्र आहेत, म्हणजे ते कॉर्पोरेटमध्ये काम करतात. ईमेल टाईप करताना ना आम्हाला त्यांचा ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज आला ना, तर मला गुगलवर जाऊन पाहायला लागतं की अरे काय लिहिलं या साहेबांनी. आणि मग एक 5-10 मिनिटांनंतर रिसर्च केल्यानंतर लक्षात आलं, डोंगर पोखरून उंदीर काढलाय आपण. त्या शब्दाला काही अर्थ नसतो, पण तो इतका मोठा भयानक वाक्य असतं सगळं. आपण घाबरतो, दबलो जातो, आपल्याला वाटतं काय लिहिलं काय माहिती. आणि मग आपल्याला कळतं की नाही हे फार भारी आहे, हे इंग्रजी वगैरे आपल्याला झेपणार नाही, किंवा हे फारच हुशार आहेत. सो बऱ्याचदा ना हे आर्थिक साक्षरतेची जी पुस्तकं आहेत ना, ती अशा भीतीदायक गोष्टींनी भरलेली असतात. आणि मी काय केलं, मी साधा आपला आईन्स्टाईनचा सिद्धांत वापरला. मला आईन्स्टाईन प्रचंड आवडतो, की गोष्टी सोप्या करून सांगा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. सो मी फक्त ते सोपं करून सांगितले, किंवा मला जे कळलं ते मी सांगितलं. मी चुकीचं असू शकतो. त्यातली एक गोष्ट सांगावी असं मला वाटतं की पासवर्ड हरवल्याची या न ठेवण्याची, कारण ती सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, खूपच उपयुक्त. बऱ्याचदा काय होतं ना, आपण म्हणजे मोबाईलचा पासवर्ड असेल किंवा बँकेच्या अकाउंटचा पासवर्ड असेल किंवा हे सांगतच नाही आपण. म्हणजे ते तसं काय दिव्य असतं, म्हणजे तुम्ही निदान तुमच्या घरातल्या 1-2 जणांना तरी ते माहिती पाहिजे, ते कुठेतरी व्यवस्थित मेन्शन केलेलं असलं पाहिजे. आणि बऱ्याचदा ते लोक स्वतःच विसरतात, आणि विसरतात म्हणून ते कुठेही लिहून ठेवतात. सो त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. पण मला असं नेहमी वाटतं की तो जो मी त्या पुस्तकामध्ये किस्सा सांगितलेला आहे, त्याच्यानंतर आत्ता कित्येक जणांचे मला असे फोन येत आहेत की ते वाचून त्यांनी त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड असेल किंवा त्यांच्या बँकेचा पासवर्ड असेल किंवा अकाउंटबद्दलची माहिती असेल ती त्यांच्या घरात शेअर केलेली आहे. बऱ्याचदा आपल्या प्रॉपर्टीचे पेपर असतात, कोणाच्या कुठे ठेवलेत माहिती नसतं. कित्येक गोष्टी ह्या लोकांसोबतच गेल्या. कोरोनामध्ये तर असं फार झालं. मग आपण परत दुसरं संकट येईपर्यंत थांबणार आहोत का. सो मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये अगदी सगळ्याच गोष्टी एका माणसाला जरी तुम्हाला सांगायच्या नसतील तरी वेगवेगळ्या गोष्टी पण वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी सांगायला हव्यात, व्यक्त व्हायला हवं. कारण मला असं वाटतं की ते केल्याने तुम्हाला तोटा नाही आहे, तुम्हाला त्याचा फायदाच होणार असतो. ॲटलिस्ट तुमच्या कुटुंबाला फायदा होणार असतो, नंतर येणाऱ्या संकटांमध्ये त्यांचं रक्षण होऊ शकतं. सो पासवर्ड हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुमच्या जवळच्या लोकांना सांगायलाच हवी. तुम्ही स्वतः खूप चांगले वाचक आहात, वाचन करता, त्यामुळे तुम्ही थेरॉटिकल गोष्टी खूप वाचल्या असतील, अबाउट फायनान्स, अबाउट एंटरप्रेन्योरशिप, एव्हरीथिंग. म्हणजे हाऊ टू विन पासून हाऊ टू बी सक्सेसफुल पासून सगळं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही फार प्रॅक्टिकल जगता, व्यवसाय चालवता, वेगवेगळ्या कंपन्या
चालवता आणि त्या प्रॅक्टिकल अप्रोचमधून पुस्तक लिहिलं आहे. तर आर्थिक बाबतीत म्हणजे पैसा पाण्याच्या बाबतीत थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन याच्यात नक्की काय फरक आहे असं वाटतं तुम्हाला, आणि तो कसा सगळीकडे फरक दिसतो? कसं आहे, तुम्ही जर का बघितलं तर पैसे ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला सगळ्यांनाच हवा असतो. म्हणजे असा जगात माणूस नसेल जो म्हणेल की नाही नाही मला नको म्हणून बा, किंवा तो खोटं बोलतोय मग मला असं प्रामाणिकपणे वाटतं, किंवा मग तो खरंच तो फार संत पदाला पोचलेला आहे आणि वी मस्ट रिस्पेक्ट. माझे एक फायनान्शियल ॲडवायझर होते, ते मला सांगायचे की म्हणजे ज्यावेळेला आमची चर्चा व्हायची तर ते मला नियम आणि कायदे आणि हे सगळं सांगायचे. ते म्हणजे तुला खून केल्यानंतर फाशी होते हे जर माहिती नसेल तर तुला त्याच्यातून काही सूट मिळत नाही. म्हणजे तुला हे माहिती पाहिजे, तुला हे वाचलं पाहिजे. सो पुस्तकं ना तुम्हाला, मला असं वाटतं, काय नाही केलं पाहिजे ते सांगतात फार चांगल्या पद्धतीने. आपल्याला काय रस्ता अवॉइड करायचा आहे की हे नाही करायचं आहे आपल्याला, हे पुस्तकं सांगतात. दुसरं, तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय आहेत तर ती तुम्हाला दुसऱ्याच्या अनुभवातून फुकटच कळतं की हे करायला नको आपल्याला, कारण हे ह्याच्या आधी ह्यानं अमुक अमुक वर्षापूर्वी केलं होतं. आणि बऱ्याचदा मी वाचनातून एक गोष्ट शिकलोय, सगळ्या गोष्टी रिपीट होत आहेत ह्या जगात. हे सगळ्या गोष्टी, हे सगळं चक्र आहे, हे परत परत तेच होत असतं. सो पुस्तकांना मला ते फार विजडम देतात, मी असं म्हणेन. माहितीपेक्षा मी म्हणेन विजडम देतात पुस्तकं आपल्याला. त्यामुळे पुस्तक वाचल्यानंतर मनन चिंतन केलं की तुम्हाला ते विजडम मिळतं. सो नॉलेज आणि विजडममधला फरक कळण्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासोबत माणसं वाचली पाहिजेत. मी जसं मागाशी तुम्हाला बोलताना म्हटलं की हे मी समजा मी काम करताना मी आपल्या मराठी कंपनीमध्ये काम केलं आहे, मी एका गुजराती कंपनीमध्ये काम केलं आहे आणि मी पारसी कंपनीमध्ये पण काम केलं आहे, किंवा मी व्यवसाय करताना मी अनेक प्रकारच्या जगभरातल्या लोकांसोबत आत्ता बोलतो. तर मला असं जाणवतं की ह्या माणसांच्या ना तऱ्हा फार वेगवेगळ्या असतात आणि ते चुकीच्या नसतात. म्हणजे तुम्हाला विश्वासार्हता जपायची असेल ना तर तुम्ही टेक्स्टबुकप्रमाणे नाही जाऊ शकत, तुम्हाला विश्वासात ठेवावा लागतो. सो विश्वास ठेवला तर तुम्ही जे देता ना तेच परत येतं तुम्हाला. त्याच्यामुळे पुस्तकांच्या बाहेर जे माणसांचं जग आहे ना ते जिंकलं तरच तो पैसा तुमच्याकडे टिकतो. त्यामुळे फक्त पैसा करत गेलो ना तर मग माणसं लांब जातात. त्यामुळे तो जो आहे ना तो अगदी तलवारीवर चालण्यासारखं असतं ते तुम्हाला, पण ते तुम्हाला करायला लागतं. कदाचित आपण फेल होतो त्याच्यात, एखाद्या वेळेला फेल होतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की म्हणजे मी काही विषयांवरती जे मध्ये लिहित होतो ते की मी हे करताना मी चुकलोय पण ना, म्हणजे काही लोक दुखावलीही जातात. सो आपण असं म्हणू नाही शकत की नाही आपण अगदीच बरोबरच चालू म्हणून. हे सगळं होतं, पण ती माणसं मग तुम्हाला सावरायला पण तुमची लोकं असतात. त्यामुळं पैशासोबत ना माणसं जोडता यायला पाहिजेत. म्हणजे मी नेहमी हे म्हणतो की तुम्ही जर पैशासोबत माणसं जोडू नाही शकलात ना तुमच्या पैशाला कोणी विचारत नाही, कोणीही विचारत नाही अजिबात. त्यामुळे जेवढा पैसा महत्त्वाचा आहे तेवढंच तुमच्यासोबत असलेली माणसं महत्त्वाची आहेत. त्याच्यामुळे ती गोष्ट पैसा पाण्याची नाही. आणि हाच टेकअवे खरं तर या पुस्तकातला आहे. मला त्यातला एक दृष्टिकोन फार आवडला, तो म्हणजे संकट गरीब किंवा श्रीमंत बघून येत ओळखत नाहीत. कारण संकट ही संकट असतात आणि पैसा ही संकट काळाची खिडकी आहे. तर हे मला फार त्यातलं आवडलं, कारण तो एक वेगळा दृष्टिकोन. हे खरं मी कोरोनाच्या काळात लिहिलं होतं सर. आणि कोरोना काळात सर तुम्ही मला सांगा ना, कोरोना काय गरीब श्रीमंत बघून होत नव्हता. कोरोना राजकारणी किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून होत नव्हता, किंवा कोरोना क्रिकेटर्स पाहत नव्हता. कोरोना कोणालाही होत होता. बॉलिवूड असेल, क्रिकेट असेल, राजकारण असेल, सर्वसामान्य माणसं असतील, उद्योजक असतील, किती चांगली चांगली माणसं गेली कोरोनामध्ये. सो संकट अगदी तुम्ही रस्त्यावरनं चाललाय, कारमधनं चाललाय, रस्त्यावर काय बघत नाहीत कोण गरीब आणि कोण श्रीमंत. तुमची 1 कोटीची गाडी असो की 10 लाखाची गाडी असो की 1 लाखाची असो, तुम्ही पायच चालत असू, इट डझंट मॅटर. संकट कसंही येऊ शकतं. मला असं वाटतं त्याला आपण टाळू नाही शकत. त्याच्यामुळे निदान आपले जे लव्ड वन्स आहेत, ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, निदान ते आपल्यानंतर सिक्युअर व्हावेत, हा खरं त्याच्या मागचा हेतू होता. सो एक इंटरेस्टिंग भाग मला असं विचारायचं आहे की तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होतात आणि सोशल मीडियातनं उभं राहिलेलं एक पुस्तक आहे की ज्याचं मूळ कुठंतरी सोशल मीडियात आहे. तर सोशल मीडिया चांगला का वाईट याच्याबद्दल चर्चा होऊन आता सुद्धा जमाना झाला, म्हणजे त्या 10 वर्षापूर्वी व्हायच्या. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ताच्या कालावधीत ज्या वेळेला सोशल मीडिया पोलराईज करतो असं म्हणतात, ज्या वेळेला सोशल मीडिया पोस्ट ट्रूथ जगात आहोत असं म्हणतात, त्यावेळी त्याचं पॉझिटिव्ह एक्झाम्पल म्हणून तुमचं काम आहे. तर तुम्हाला सोशल मीडिया कसा दिसला, काय जाणवलं, किंवा जे लोक तुम्हाला प्रश्न विचारायचे, तुमच्याशी बोलायचे, असे मी खूप ट्विट्स बघायचो गेले 1-1.5 वर्ष की कोणीतरी थँक्यू म्हणतंय, खूप रॅन्डम कुठल्या तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं असायचे. तर तुम्हाला सोशल मीडिया कसा दिसतो याची मला एक क्युरिओसिटी.
सोशल मीडिया खरं मी पहिली गोष्ट म्हणजे मी सोशल मीडिया ट्विटर शिवाय वापरतच नाही. मी वापरायचो पूर्वी, सगळेच सोशल मीडिया वापरायचे, तसं मीही वापरायचो. पण नंतर मला जाणवलं की म्हणजे ते जग नाही आहे. इट्स नॉट, माझ्यासाठी ते नव्हतं, कारण माझा फोकस काही वेगळा होता. त्यामुळे मी तो फार वापरला नाही. आणि जेव्हा वापरायचं कसं, काही चुका पण केलेत मी सोशल मीडियामध्ये. कारण त्यावेळेला आपल्याला कल्पना नसते. म्हणजे आपण गाडी चालवायला शिकत असतो त्यावेळेला आपल्याला नाही समजत ना की तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे म्हणजे तुम्हाला स्टेअरिंग असं फिरवलं पाहिजे, राईटला जायचं. आपल्याला तो फक्त गडबड असते, वळायचं आणि काहीतरी हात आपल्याला कुठेतरी टर्न करायचा आहे एवढंच माहिती असतं. सो त्या चुका केलेत मी. सो आय शुड नॉट से की माझ्याकडनं काही चुका झाल्या नाहीत सोशल मीडियामध्ये. पण नंतर जसं मी मॅच्युअर होत गेलो, जसं कारण बदल हा डार्विनचा सिद्धांतच आहे ना की तुम्हाला बदलावं लागतं, तुम्हाला तसं होत नाही ते. सो समाज माध्यमांमध्ये नकारात्मकता लोक सगळेच बोलतात, पण मला ना समाज माध्यमांमध्ये फार चांगली लोक आहेत त्याच्यावर नंतर विश्वास बसला. आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मला मराठी मातीवरती फार अभिमान वाटला. समाज माध्यमं जेव्हा मी बघत होतो त्यावेळेला आपली माणसं खरंच खूप सुसंस्कृत आहेत. प्रॉब्लेम असा होतो की फक्त मी शिवी देतो ना म्हणून बाजूवाला शिवी देतो, मग त्याला वाटतं की हे लय भारी आहे म्हणून बाजूवाला शिवी देतो. सो हे जे आहे ना हे तसं ते पसरत जातं, ही साथ आहे. सो मी अजिबात सकारात्मकतेची साथ वगैरे काही आणली नाही, मी असं म्हणणार नाही की तसं झालं म्हणून. पण मी काय केलं वेगळं मी तुम्हाला सांगतो. मी समाज माध्यमांमध्ये 2 विषय धरले. म्हणजे मला असं वाटलं की मी आता फार विषयांवरती बोलूया नको, मी 2च विषय धरले समाज माध्यमामध्ये. एक धरलं वाचन आणि दुसरं धरलं आर्थिक साक्षरता. आणि मग मी स्वतःला फोकस ठेवलं त्याच्यात की मी फक्त ह्याच्यावरच मतं मांडणार. बाकीची मतं मांडायला दुनिया आहे, बाकीचे सगळे माझ्यापेक्षा म्हणजे खूप चांगली लोक आहेत. मी वाईट अर्थाने म्हणत नाही, चांगली लोक आहेत जी बाकीच्या सगळ्या विषयांवर लिहित आहेत. आणि हे 2 विषय मला वाटले, वाचन आणि आर्थिक साक्षरता. मध्ये वाचनाच्या दृष्टिकोनातून मी शिक्षणावर लिहायला लागलो, वाचनाच्या दृष्टिकोनातून मी कुठली चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे त्याच्यावर लिहायला लागलो. आणि वाचन चळवळीत काम करत असल्यामुळे पुस्तकं नक्की वाचायची कशी, वर्तमानपत्र कशी वाचायची, किंवा कादंबऱ्या कशा वाचायच्या, किंवा आत्मचरित्र कशी वाचायची, चरित्र कशी वाचायची, शोध निबंध कसे वाचायचे, मॅगझिन कशी वाचायची, हे मी लोकांना सांगायला लागलो. कारण जे मला समजत होतं आणि त्यातही मला समजत होतं ते मी म्हणतोय, मी म्हणत नाही तेच बरोबर म्हणून. सो ह्या लोकांना ते आवडायला लागलं. सो त्याचा एक काय म्हणू शकता तुम्ही, एक कम्युनिटी तयार झाली त्याची. आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक साक्षरता हा विषय इतका सर्वसामान्यांच्या गरजेचा आहे, जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे ती एक कम्युनिटी तयार होत गेली. आणि मला असं वाटलं की आता मी इथेच रमायला हवं. उगीच सगळेजण करतायत म्हणजे धावत पळत जरा थोडंसं इकडचा गुलाबजाम खाऊन येतो, तिकडे जाऊन थोडासा पापड घेतो, तिकडे जाऊन थोडं लोणचं घेतो, हे असं करत बसण्यापेक्षा मला असं वाटलं की हे व्यवस्थित जमतं, ह्याने काहीतरी आपण कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतो. त्याच्यामुळे मॅनेजमेंटमधलं एकदम साधं प्रिन्सिपल मी वापरलं खरं सांगायचं तर की जे जमतंय ना ते फोकस लावून व्यवस्थित करा. 10 गोष्टींच्या मागे यू कॅनॉट कॅच 2 रॅट्स इन 1 टाईम. सो मी सरळ फोकस केला की हे जमतंय आपल्याला, हे योग्य आहे आणि याचा लोकांना फायदा होतोय. आणि लोकांना, आणि तेही मला जास्त चांगलं काय भावलं की म्हणजे ही माझ्यासारखी पोरं होती सगळी. म्हणजे खरं सांगायचं मला ना बऱ्याचदा माझ्यातला मी दिसायचो त्यांच्यात. की एक साधारण 20 वर्षापूर्वी मला ज्या अडचणी आल्या मला असं वाटायचं अरे त्याला ना हे असं भारी वाटतंय त्याला. आणि तो पोरगा फार असा आपुलकीने मला मेसेज करायचा की सर ते ना मला हे फार आता प्रॉब्लेम आला आहे, मी काय करायला पाहिजे. तर मी काय त्याला उत्तर नाही द्यायचो, पण मी दुसऱ्या वेळेला थ्रेड लिहायचो त्या विषयासंदर्भातला की त्याला हा प्रॉब्लेम आला आहे. तर मग मी त्याच्यावरती थ्रेड लिहायचो, मी त्याला काय चाललंय नक्की, मी काय केलं होतं किंवा जगभरात इतरांनी काय केलं हे सांगायचो. सो ते लोकांना आवडत गेलं. आणि मी खरं तर लोकांना सोल्युशन्स दिले नाहीत, मी ते जे करू शकत होते ना तेच सांगितलं. फक्त तुम्हाला घरातनं कोणतरी लागतं एक जण माणूस की हा ठीक आहे रे तू कर, बरोबर होऊन जाईल, आपल्याला माहिती असतं सगळं. सो ते त्यांनीच केलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही माणसाला म्हटलं नव्हतं की बाबा आता तुझं लग्न आलंय आणि मग तू कोर्ट मॅरेज कर म्हणून. ते त्याला जाणवलं, कुठेतरी वाचलेलं मी एकदा कुठेतरी लिहिलं होतं की म्हणजे आईवडिलांचं वर्षभर, आईवडील आयुष्यभर मेहनत करतात आणि मग त्यांना PF ESIC आणि हे सगळे मिळून काही पैसे मिळतात रिटायरमेंटला, आणि मग मुलाचं लग्न फार थाटात करतात आणि जे काम त्यांनी 30 वर्ष केलेलं असतं ते एका रात्रीत उडवतात. म्हणजे मला फार आश्चर्य वाटलं. माझ्या पर्सनल आयुष्यातली गोष्ट आहे. माझ्या लग्नावरती सगळा मिळून 30,000 रुपये खर्च केला होता मी. म्हणजे तोही मी केला होता, दॅट इज इन्क्लुडिंग ऑफ मंगळसूत्र जास्त बायकोचं, ते तर 30,000 आलं होतं. सो मला असं वाटतं की म्हणजे गरज नाही आहे ना ह्या सगळ्या उधळपट्टीची.
सो लोकांना ती तसली उदाहरणं भावली की हां खरंच गरज नाही आहे ना, माझ्या बाबांचे पैसे जे त्यांनी 30 वर्ष मेहनत करून कमवलेले आहेत ते मी कसे काय एका रात्रीत उडू. मी काही वेगळं सांगितलं नव्हतं. व्हॉट आय मीन हा फार सर्वसाधारण मुद्दा आहे, तो लोकांना आवडला. सो हे साध्या गोष्टी होत्या. राईट. या सगळ्यामध्ये एकूणात तुम्ही लेट्स रीड इंडिया नावाची चळवळ चालवता, त्याविषयी बोलू आपण कधीतरी, सविस्तर वेगळा भाग करू. पण सातत्यानं तुम्ही वाचत आलेला आहात. सो मला तुम्हाला असं विचारायचं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये वाचनाचा काय वाटा आहे, आणि मग त्यातली तुमची आवडलेली पुस्तकं कुठली, तुमची वाचनाची पद्धत काय, कारण याच्याबद्दल पण खूप लोकांना क्युरियोसिटी असेल असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या वाचनातल्या एकूण जर्नीबद्दल थोडं सांगा. मला वाचायला लहानपणापासून खूप आवडतं. म्हणजे मी असं म्हणणार नाही की मी खूप वाचतो वगैरे असं, पण म्हणजे मी लहानपणी चरित्र खूप वाचले. म्हणजे मला तुकाराम महाराज खूप आवडायचे, मला आगरकर खूप आवडायचे. कारण मला हे फार फॅसिनेटिंग वाटतं की टिळक आणि आगरकर नंतर वेगळे झाले आणि मग त्यांनी सुधारक चालू केलं. हे मला फार फॅसिनेटिंग वाटतं की म्हणजे आगरकर किती हुशार असतील, म्हणजे ज्या पद्धतीचे विचार त्यांनी मांडले ते आजही तंतोतंत लागू होतात. फुले वाचलेत. मला महात्मा फुलेंचं फार महत्त्वाचं मोलाचं कार्य वाटतं. म्हणजे आता जेव्हा आम्ही एक प्रोजेक्ट करतोय तिच्या हाती आर्थिक साक्षरतेची दोरी म्हणून, तर मला असं वाटतं त्याची प्रेरणा महात्मा फुलेंकडून आहे की त्यांनी त्यावेळेला स्त्री शिक्षण आणि ह्याला इतकं महत्त्व दिलं, सावित्रीबाईंनी महत्त्व दिलं. तिथून आता ते आपण स्त्री साक्षर झाली आणि आता आपण अर्थसाक्षरतेकडे घेऊन गेलं पाहिजे. सो त्या काळात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, मी विवेकानंद वाचले, मी गांधी वाचले, नेहरू वाचले. त्याच्यानंतर मी अत्रे माझे सर्वात आवडते लेखक आहेत. मला प्र.के. अत्रे प्रचंड आवडतात. म्हणजे प्रचंडपेक्षा मी म्हणेन अतिप्रचंड आवडतात. असे तेंडुलकर मला आवडतात. म्हणजे अत्रेंचं एक वाक्य आहे की अत्रे तेंडुलकरांना एकदा म्हणाले होते की तेंडुलकर त्यांच्याकडे नुकतेच जॉईन झाले होते आणि ते म्हणाले होते की वाक्य कशी छोटी छोटी असावीत. तुम्ही वाचलं असेल, वाक्य कशी छोटी छोटी असावीत, सोपी असावीत, साधी असावीत आणि फार त्याला कॉम्प्लेक्सपणा यायला नको. तो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आयुष्यात आपण त्या लोकांकडून शिकतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल मला फार आदर आहे, प्रेम आहे. मी मग यशवंतराव चव्हाणांबद्दल खूप वाचले. मला म्हणजे आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अशा लोकांचा फार महत्त्वाचा वाटा आहे, जे आपण आधुनिक महाराष्ट्र म्हणतो. त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. सो ते वाचल्यानंतर मग मला वेगवेगळं मराठी लेखन खुणावत होतं की जे शास्त्रीय लेखन होतं. म्हणजे मी जयंत नारळीकर सर असतील किंवा आपले पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर असतील किंवा काकोडकर सर असतील, ह्यांची पुस्तकं किंवा ह्यांचे लेख, ह्यांच्याबद्दलच्या बातम्या ह्या मला फार फॅसिनेटिंग वाटायच्या पूर्वी. सो ते लहानपणी तो तसा घडत गेलो. मी असं म्हणेन की ह्या लोक द्यायची पुस्तकं. आमच्या ग्रामीण भागात शंकर पाटलांच्या स्टोऱ्या, मी ती पुस्तकं वाचायचो. अगदी आत्ताच्या काळातलं मला अरविंद जगतापांचं गोष्ट छोटी डोंगरा एवढी हे अतिप्रचंड आवडतं. म्हणजे मला खूपच ते पुस्तक आवडतं. म्हणजे ते पुस्तक मी अरविंद सरांना नेहमी म्हणतो की ते सगळ्या भाषेत यायला पाहिजे भारतातल्या. किंवा पुढे जाऊन जेव्हा मी उद्योग आणि व्यवसाय करायला लागलो त्यावेळेला मग टेक्निकल ॲनालिसिस असलेली पुस्तकं मला खूप आवडायला लागली. मग मी मॅकेन्झी सोबतचे काही रिपोर्ट्स खूप प्रेमाने वाचलेत. मला ते अजूनही फार रेफरन्स म्हणून वाचावेसे वाटतात. अगदी ते मी विकत घेऊन वाचलेत. IIM अहमदाबादचे काही प्रोजेक्ट रिपोर्ट असतात कंपन्यांबद्दलचे, तर मला ते तसले शोधनिबंध वाचायला खूप आवडतात. मग पुढे जसं जात गेलो ना तसं माझं वाचन हे मग ते वळलं म्हणजे ह्या सगळ्या प्रकारापासून. आणि मग मी तांत्रिक वाचायला लागलो, माझ्या व्यवसायासंदर्भात वाचायला लागलो. एक्सपोर्ट्स, मग जगभरातलं काय नक्की वातावरण आहे, मग चलनाचा विनियोग नक्की कसा होतो, किंवा मग एक्सपोर्ट आणि याच्यामध्ये काय हे असतात. सो मग मी माझी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पुस्तकं वाचायला लागलो. मला बऱ्याचशा लोकांशी माझा संबंध येतो. मग मी माझे एम्प्लॉईज असतील, व्हेंडर्स असतील किंवा कस्टमर्स असतील किंवा तत्सम आम्हाला उद्योग देणारे बाकी कन्सल्टंट, मग मी माणसांच्या संदर्भात फार वाचायला लागलो की त्यांचं बिहेवियर कसं असतं. सो HR तुम्ही म्हणू शकता, ह्युमन रिलेशन्स. सो मग नंतर ना माझा वाचनाची पद्धत बदलली. मी थोडा स्वार्थी झालो असं आपण म्हणू शकतो की मला जे वाटतं म्हणजे मला जे लागतंय जगण्यासाठी, कामासाठी, मग मी ते वाचायला लागलो. आणि आत्ताच्या काळात जर का तुम्ही म्हणालात तर काही लेटेस्ट म्हणजे पुस्तकं जर तुम्ही मला म्हणालात तर ॲटॉमिक हॅबिट हे माझ्या अत्यंत आवडीचं पुस्तक आहे मागच्या काही वर्षातलं. आणि म्हणजे मी ॲटॉमिक हॅबिटचा प्रचंड मोठा फॅन आहे त्या पुस्तकाचा. त्याच्यानंतर अजून 2-3 पुस्तकं आहेत, द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स, फार सुंदर पुस्तक आहे. त्याच्यानंतर मग स्टीव्ह जॉबचं आत्मचरित्र मला आत्ताच्या काळातलं मला फार चांगलं वाटतं. सो इंग्रजी पुस्तकं हल्ली मी थोडे जास्त वाचतो. मराठीही वाचतो, पण मराठीमधले मी आता
आता सिलेक्ट करून काही वाचतो की मला हे वाचायचं आहे. मग अत्रेंची काही पुस्तकं असतील किंवा मध्ये मला गिरीश कुबेर सरांकडनं कळलं होतं किंवा बोजेवार सर असतील, त्यांनी मला काही पुस्तकं सजेस्ट केली होती. मग त्या पद्धतीची जी लोक ह्या विषयावरचं हे वाच म्हणतात, मग ते चांगलं वाटतं. मग मी ते हल्ली शोधून पुस्तकं वाचतो की हां हे आपल्याला वाचलं पाहिजे. सो मग त्या पद्धतीची पुस्तकं वाचायला अजून मजा येते. मुलाखतीच्या शेवटी येताना हा प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळ्याविषयी बोललो, पुस्तक, तुमची जर्नी, एंटरप्रेन्योरशिप, पण मुख्य विषय आज पैसा पाण्याचा आहे आणि दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा एपिसोड रिलीज होणार आहे. त्यामुळं एक टेक अवे, एक गोष्ट म्हणजे मला असं आठवतं आहे की मी ज्यावेळी मास्टर्सला होतो त्यावेळी माझ्या गाईडनं सांगितलेलं की कंपाऊंडिंग शिक, बाकी सगळं फायनान्स तू शिकशील. तर असं सामान्य माणसाला जो हवा किंवा सगळ्यांना जो सांगावा असा वाटेल असा एक टेक अवे तुमच्या अनुभवातनं, पुस्तक लिखाणातनं, फायनान्शियल अॅक्युमेंटच्या बाबतीत काय आहे की ज्या नोटवर ते सगळ्यांना समजेल आणि मग आपण मुलाखत थांबू? मला वाटतं की म्हणजे आपल्याकडे बरेचसे लोक हल्ली स्टार्टअप्स आणि व्यवसायाचं फार फॅड आलं आहे. म्हणजे मला फॅड म्हणतोय मी त्याला, कारण मला असं वाटतं की प्रत्येकाला वाटतं की मला व्यवसायच करायचा आहे, आणि मला असं वाटतं ते फार चूक आहे. मला हे फार प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं, कारण प्रत्येकाचा जन्म किंवा प्रत्येकाची एक जडणघडण, प्रत्येकाचा एक ब्रेन हा एक विशिष्ट काम करण्यासाठी फार चांगला असतो. ते आपल्याला कळलं पाहिजे की एखादा चांगला लेखक असू शकतो, एखादा चांगला चित्रकार असू शकतो, एखादा चांगला व्यावसायिक असू शकतो, एखादा चांगला डॉक्टर होऊ शकतो, एखादा चांगला शिक्षक होऊ शकतो, एखादा चांगला, अगदी तुम्ही म्हणालात तर काही जण ही फार चांगले वेगवेगळे गुण असतात त्यांच्यामध्ये, तर ते ओळखून त्यांनी त्याच्यात करिअर करायला पाहिजे. आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे, पर्टिक्युलरली मराठी माणसाला ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकच सांगेन की जे मला कळलं, व्यवसाय हा फक्त आणि फक्त फायदा कमवण्यासाठीच केला जातो. आणि दुसरं वाक्य, व्यवसाय हा फक्त आणि फक्त फायदा कमवण्यासाठीच केला जातो. दुसरं त्याला काही परिमाण नाही. आणि जी मराठी मातीची संस्कृती आहे ती जपता आली तर, जपली तर मला वाटते फार महत्त्वाचं ठरेल की तुम्ही व्यवसाय करताना तुमचा थोडासा काही भाग हा आपल्या समाजासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जे आपल्याशी संबंधित नाही आहेत, आपल्या रक्ताच्या, नात्याच्या किंवा ह्याच्या पलीकडे आहेत, ज्यांचा खरंच काही संबंध नाही, पण ह्या महाराष्ट्राच्या मातीशी, ह्या देशाच्या मातीशी जुळलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी देता आलं तर द्यावा. अगदी त्यासाठी व्यवसायच करायची गरज नाही. आपण अगदी रोजच्या आयुष्यातून आपल्या 4 घासातला 1 घास देऊ शकलो तरी पण मला वाटतं तो फार महत्त्वाचा संदेश जाईल लक्ष्मीपूजेच्या दिवसांनी. आणि आपल्या घरातला दिवा पेटवतोय, त्याच्यासोबत त्या दिव्याने फक्त दुसऱ्याचा दिवा पेटवला तरी काय चांगलंच आहे ना ते. मला असं वाटतं दिवाळीच्या त्या शुभेच्छा मला जास्त महत्त्वाच्या वाटतात की आपल्यामुळे दुसऱ्यांचे कुठले दिवे पेटत असतील तर ते आपण दिवे पेटवायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रफुल्लजी, तुमचे खूप खूप आभार. इतका ॲप्ट एक ज्याला काय म्हणतो की सम या मुलाखतीची आलेली आहे. तुम्ही वेळ दिलात, इतकं छान आम्हाला सांगितलं सगळ्या जर्नीबद्दल, त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमच्या पुस्तकासाठी त्यानं ऑलरेडी अनेक विक्रम केलेत, पण ते असेच अजून विक्रम करू दे अशा शुभेच्छा थिंक बँक आणि स्टोरीटेल कडून देतो. पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.